सूत्र 248. स्फुरतोऽनन्तरूपेण प्रकृतिं च न पश्यतः क्व बन्धः क्व च वा मोक्ष क्व हर्षः क्व विषादता. असंख्य रूपात स्फुरण पावलेल्या प्रकृतीरूपी मायेला न बघणाऱ्या ज्ञानी पुरुषाला कशाचं बंधन, कुठला मोक्ष, कशाचा हर्ष, कशाचा विषाद, शोक? नाथ सांगतात, सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत की ह्या भौतिक जगात चर्मचक्षूंना दिसणाऱ्या सर्व गोष्टी एकाच चैतन्य शक्तीची व्यक्तरूप आहेत. त्या सर्वांमध्ये एकच आत्मतत्व वास करतं. ज्याप्रमाणे शर्करा हा मूळ घटक ठेवून नानाविध मिष्टान्न तयार करतात, त्याप्रमाणे चैतन्य शक्ती, आत्मतत्व हा सर्व सृष्टीचा गाभा आहे, मूळ घटक आहे. ज्ञानाअभावी मात्र माणूस ह्या मूळ तत्वाला न जाणता त्याच्या बाह्य रूपांच्या विविधतेतच अडकून पडतो. त्या रूपांनाच खरं मानू लागतो. त्यांच्या प्राप्तीच्या आसक्तीपायी कर्म करून कर्मबंधनात गुंतून पडतो. त्याचं प्रत्येक कर्म आसक्ती आणि अहंकाराची पुष्टी करणारं असतं. त्याचं जग हर्ष, खेद, सुख, दुःख, हवं नको, हवंच नकोच, माझं तुझं, स्वीकार त्याग अशा द्वंद्वांचं असतं. त्याच्या साधनेमागेही मोक्षाची का असेना पण इच्छा असतेच. ही इच्छासुद्धा त्याला बंधनकारक ठरू शकते. मात्र ज्ञानी माणसाला सृष्टीच्या मूळ तत्वाचं, सर्वाभूती असलेल्या एकाच चैतन्य शक्तीचं, आत्मतत्वाचं भान आलेलं असतं. त्याची आसक्ती आणि अहंकार विरून गेल्यामुळे त्याचं कोणतंही कर्म कृती ठरतं. त्याचे बंध निर्माण होत नाहीत. त्याच्या मनात आणि जीवनात कोणतंच द्वंद्व नसतं. शिवाय आसक्ती आणि अहंकाराचं अस्तित्वच नसल्यानं तो पूर्ण निरासक्त, निरीच्छ झालेला असतो. त्याला अगदी मोक्षाचीही इच्छा राहिलेली नसते. त्यामुळेच तर तो खऱ्या अर्थानं मुक्त असतो. खऱ्या मुक्तीच्या शाश्वत आनंदाची निरंतर अनुभूती घेत असतो. तो आयुष्यात कोणत्याही बाह्य वस्तू, व्यक्ती, परिस्थितीमुळे विचलित होत नाही. ह्या भौतिक जगातील व्यक्ती, वस्तू, परिस्थितीमुळे त्याच्या मनात द्वंद्व निर्माण होत नाही. कोणीच त्याला हर्षित करू शकत नाही आणि दुःखीही करू शकत नाही. तो सर्व द्वंद्वातून पलीकडे गेलेला असतो, मुक्त असतो. ह्या द्वंद्वात्मक जगापासून आणि जगातील द्वंद्वांपासून तो दूर गेलेला असतो. तो एकच चैतन्य शक्ती, आत्मतत्व जाणतो. तो त्याच्याशीच एकरूप झाल्यानं त्याच्यासारखाच केवल स्वरूप, शुद्ध परम आनंदमय स्थितीत असतो. सदैव शांत, स्थिर, समदृष्ट असतो. तो सर्वांमध्ये स्वतःला आणि स्वतःमध्ये सर्वांना पाहतो. सर्वत्र स्वतःचंच रूप पाहतो. त्यामुळे कशाची आसक्ती आणि अहंकार बाळगणार? आसक्ती आणि अहंकारापासून मुक्ती हीच खरी मुक्ती, हाच खरा मोक्ष. एकदा त्याला प्राप्त झाल्यावर ह्या जगात त्याला प्राप्त करण्यासारखं आणखी काय उरणार? विकार अहंकार रहित निरासक्त स्थिती ही परमानंदाची परमावस्था प्राप्त करणारा ज्ञानी पुरुष जिवंतपणेच मोक्षाला प्राप्त होतो, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सतत सांगत आहेत.